नमस्कार अमरावती. अमरावती जिल्हा परिषदेत जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळण्यास होत असलेल्या अडवणुकीविरोधात प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं. नागरिकांना वेळेवर जन्म मृत्यूचे दाखले मिळत नसल्याचा आरोप करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी प्रहारचे प्रवक्ते जितू दुधाने यांनी आक्रमक भूमिका घेत नागरिकांना वेळेवर दाखले मिळाले नाहीत तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या काचा फोडू तसंच अधिकाऱ्यांना कार्यालयातच डांबून ठेवू असा थेट इशारा दिला. दरम्यान आंदोलनावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अमरावती जिल्हा परिषद परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांना जन्ममृत्यूचे दाखले वेळेत मिळावेत या मागणीवरून प्रहारच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेतील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून सर्व नागरिकांना जन्ममृत्यू दाखले प्राप्त करण्यासाठी खूप त्रास होत आहे. अशा हजारो तक्रारी नागरिकांच्या माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे आलेल्या आहेत. या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत चौकशी केली. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे बोट दाखवलं. जिल्हा आरोग्य अधिकारी आपल्याला शासनाच्या नियमाचा कागद दाखवत आहेत, पण शासनाचाच GR असा आहे, संविधानामध्ये असं नमूद केलेलं आहे की ज्या व्यक्तीची ग्रामपंचायतमध्ये किंवा तहसील कार्यालयात किंवा महानगरपालिकेत किंवा नगर परिषदमध्ये नोंद असेल त्याला तात्काळ तो दाखला दिला गेला पाहिजे. परंतु मध्यंतरी काहीतरी एक वेगळी घटना घडली, राजकीय म्हणा किंवा अराजकीय म्हणा, त्यानुसार अधिकारी दबावात आले आणि नागरिकांना जन्ममृत्यू दाखले मिळताना त्रास होत आहे. म्हणजे या शासनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणाचे दाखले असतील, वारस हक्काचे प्रमाणपत्र असतील, अनेक कागदांसाठी नागरिकांना महिनोन्महिने तात्काळ राहावं लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज माननीय आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारीच्या गाडीसमोर आज आंदोलन केलेलं आहे. आज जर हे आंदोलन सक्सेस झालं आणि यानुसार जर शासनाने कारवाई केली नाही, अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, तर उद्या या गाडीच्या काचा फोडल्याशिवाय आणि अधिकाऱ्यांना कोंडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगतो. अमरावती जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या जन्म मृत्यूची नोंद असणाऱ्या लोकांना जन्म मृत्यू दाखल्यासाठी महिनोमहिने 2-2 महिने महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, इथं चक्रा मारा लागू राहिल्या. त्यांचा काय कसूर आहे? कामं धंदे रोजगार सर्व सोडून ते या ऑफिसच्या अधिकाऱ्याच्या चक्रा मारत आहे फक्त जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार जोही असन किरीट सोमय्या सारख्या एका माणसामुळं या इच्छा जिल्ह्यातील लोकांना जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी परेशानी होत आहे. आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि याच्यानंतर जोही अधिकारी या गोरगरीब ज्यांना जन्म मृत्यूचा दाखला पाहिजे त्यांना त्रास देत असन तर प्रहार स्टाईलनेच आम्ही उत्तर देऊ, त्याला सोडणार नाही. हे अशी आम्ही प्रहारतर्फे एक आम्ही वॉर्निंग देत आहोत.